आहे की तुम्ही तिच्या स्मॉल एफर्ट्सला किती व्हॅल्यू सांगतो की आज भात नाही, आज खिचडी नाही चालणार कारण माझ्या बाबाला पोळी लागते, तू पोळीच कर. तर एखाद्या मुलाचा इगो हर्ट होईल हा बोलल्याने. मी मुलगी आहे म्हणून, मी ती आहे म्हणून जे नॉर्मल एक मुलगी आपल्या लाईफ मध्ये विचार करते, ते लग्न करायच्या आधी असो की लग्न केल्यानंतर असो. आई वडिलांसाठी पण आहे की तुमची मुलगी जिथे 8 तास काम करते, अच्छा ओव्हरथिंक म्हणजे ती कोणाकडून काहीतरी एक्सपेक्ट करते, 4 लोकांचं बिल 2-2.5 हजार निघणार, त्या एक्सपेक्टेशन ठेवतात. मुलीला असा मुलगा पाहिजे, तसा मुलगा. रील्सवर इमोशन्स येतात म्हणून त्याच्यावरून रिॲक्ट करायला लागतात. कुठल्याही गोष्टीवरून मिसअंडरस्टँडिंग होतं, कुठल्याही गोष्टीवर. नमस्कार मंडळी, मी महाश्वेता बेलकर आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे शेड ऑफ स्टोरी. हो, शेड ऑफ स्टोरीज खूप विचारपूर्वक नाव ठेवलेलं आहे की मला शेड आणि त्याच्या स्टोरीज दाखवायच्या आहे. आणि खूप दिवसाची इच्छा होती, मी लॉग करते, माझ्या लॉगला फारसे व्ह्यू आलेले नाही आहेत किंवा फारशा गोष्टी घडलेल्या नाही आहेत. होऊ शकते माझी कॅमेरा क्वालिटी खराब असेल, होऊ शकते त्या HD कॅमेरासारखा माझा कॅमेरा नसेल, होऊ शकते माझा माईक क्वालिटी चांगली नसेल, होऊ शकते हायर माईक नसेल माझ्याकडे, पण माझा विचार आणि ते पोचण्याची शक्ती माझी तेवढीच आहे जेवढं मला बोलायचं आहे. मी YouTube चॅनल चालू केलं त्याचमुळे चालू केलं की माझे मुद्दे तिथेपर्यंत पोहोचले पाहिजे, तिथेपर्यंत गेले पाहिजे, स्वतः इंडिपेंडेंट झाली पाहिजे, स्वतः काहीतरी करू शकली पाहिजे. तोच मुद्दा आहे, म्हणूनच शेड ऑफ स्टोरीज ठेवलेलं आहे. आणि आज तसाच मी इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आली आहे माझ्या फर्स्ट पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे ती विचार काय करते. हो, प्रश्न खूप साधा आणि सरळ आहे, ती विचार काय करते. ती म्हणजे कोण हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. ती म्हणजे कोण? ती म्हणजे मी, ती म्हणजे माझ्यासारख्या अनेक मुली ज्यांचे लग्न झालेले आहेत. त्या मुली, खूप सर्व गोष्टी आहेत बोलण्याच्या. आणि मला हा पॉडकास्ट शूट करायचा होता, खूप दिवसाची इच्छा होते आणि मी त्याच्यावरती बोलणार आहे. मी खूप सर्व गोष्टी युट्यूबवर बघते, खूप सर्व विचार ऐकते, सर्व गोष्टी होतात आणि मला त्याच्याविषयी बोलणं आवडेल. सो मी काही 4-5 मुद्दे काढलेले आहेत जे नॉर्मल एक मुलगी आपल्या लाईफमध्ये विचार करते, ते लग्न करायच्या आधी असो की लग्न केल्यानंतर असो. पहिली तर गोष्ट आहे की मुलगी नेमका विचार काय करते. प्रश्न आहे त्याच्यामध्ये, मुलगी नेमका विचार काय करते, म्हणजे ती ओव्हरथिंक करते का, ती व्हॅल्यू आणि रिस्पेक्ट किती देते. त्याच्यानंतर प्रश्न आहे की ती फक्त ऑब्झर्वेशन करते आणि त्याच्यातून आपल्या गोष्टी शोधते. हो, खूप महत्वाचे मुद्दे आहेत. ती ओव्हरथिंक करते का. मी आणि माझ्या सारख्या सर्व मुली, ओव्हरथिंकचा अर्थ काय मुलींच्या लाईफमध्ये. अच्छा, ओव्हरथिंक म्हणजे ती कोणाकडून काहीतरी एक्सपेक्ट करते, म्हणजे ती रिस्पेक्ट पाहिजे तिला कुणाकडून, कोणीतरी तिला समजून घ्यायचं आहे, हे गोष्ट पाहिजे. गोष्टी त्या आहेत की ती काय करते. प्रश्न तो आहे की ती काय विचार करते. तुम्हाला सरळ साधं सांगते, आज मी ऑफिसमध्ये येत होते. मी जनरली माझ्या स्टार बसमध्ये प्रवास करते. 12, 13, 15 रुपयाची तिकीट काढून मी प्रवास करत असते आणि मला तो आवडतो. मी एन्जॉय करते त्या प्रवासाला, कारण मला आवडतं गोष्टी करायला, गोष्टी एक्सप्लोअर करायला, त्याला अनुभवायला आणि त्या अनुभवाचे बोल आपल्याकडे साठवून ठेवायला आवडतं मला. आलेली माझ्याच डिपार्टमेंटच्या दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये एक मॅम आहेत, त्या पण माझ्यासोबत प्रवास करत आल्या आणि आम्ही सहज उतरलो आणि बोलायला लागलो, कशा आहात मॅम, काय आहात, सर्व बोलत होतो. मग त्या मला म्हणाल्या की विचार येत आहे खूप. मी त्यांना सहज विचारलं की विचार कशाचे येत आहे. अरे, आज रात्री कशाची भाजी करणार हा विचार आला. मी हसले
भाजी कशाची करणार म्हणून विचार आलाय का? अरे हो ना, त्या म्हणाल्या. घरी जाऊन भाजी तर बनवावी लागेल ना. मग मी त्यांना सहज विचारलं, मॅम तुम्ही 8 तास वर्किंग करता, तुमचे हजबंड पण 8 तास वर्किंग करतात, मग तुम्हालाच हा विचार का बरं? तर त्या मला सहज म्हणाल्या, अरे कोण करणार ना विचार? का बरं? तुम्ही तर थकलेला असता. तर म्हणाले, हो, जिम्मेदारी तर माझ्यावर आहे. अरे तुम्ही पण तर पैसे कमावता, ते पण तर पैसे कमावतात, मग जिम्मेदारी फक्त एकट्या व्यक्तीवर का? हा माझा प्रश्न. मी त्यांना सहज विचारले, मॅम चिडचिड होते का तुमची? तर त्या म्हणाल्या, हो खूप होते. कोणी समजूनच घेत नाही त्या सिच्युएशनला. 2 मुलं आहेत, त्यांचा टिफिन आहे, घरचे सगळे कामं आहेत, कोणी समजूनच घेत नाही. एखाद्या दिवशी जर डोकं दुखलं आणि म्हणाले की नाही घरी फक्त खिचडी मांडायची आहे, तरी पण घरचे म्हणतात मला पोळी लागते, रात्रीचं जेवण तू चांगलंच बनव. याचा अर्थ काय? मग एक मुलीनी काय करावं? मग एक मुलगी विचार करत बसते, ओव्हरथिंक करत बसते, यार माझ्यासोबत असं का? मी काय केलं? मी मुलगी आहे म्हणून? मी ती आहे म्हणून? जर त्याच गोष्टीमध्ये जर हजबंडने कॉपरेटिव्हनेस दाखवला तर, शेअरिंग केलं तर, अरे बाबा तुझं डोकं दुखतंय का? ठीक आहे ना, आजच्या दिवस आपण थोडंसं हे जेवलं तर चालतंय, माझी काही हेल्प लागतंय का? ऑफर करत नाही, झोपतात, ओके रील्स स्क्रोल करतात, टाइमपास करणार, पण पत्नीला हेल्प करू लागणार नाही. बाबा ती पण तर 8 तास काम करून आली ना, ती पण तर तुझ्या हाताला हातभार लागावा म्हणून काम करते. प्रश्न हा. दुसरा मुद्दा होता की ती बोलते त्याच्यापेक्षा ती ऑब्झर्व करते का? हो, ती जितकी बोलते त्याच्यापेक्षा डबलनी ती ऑब्झर्वेशन करत असते. करते, प्रत्येकच मुलगी करते. तिला माहिती असतं की कुठे काय गोष्ट घडत आहे, तिला माहिती असते की कुठे कसं घडत आहे, तिला माहिती असते, ती ऑब्झर्वेशन करत असते. अशा कित्येकच माझ्याकडे गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगू शकते, पण पॉडकास्ट खूप मोठा होऊन जाईल, बोलण्यात खूप लांबलचक होऊन जाईल गोष्टी. होऊ शकते एखाद्याला माझी गोष्ट पटणार पण नाही, एखादा मला कमेंट पण करा. तुम्ही कमेंट करावी जर माझा मुद्दा तुम्हाला पटत आहे. तुम्ही कोणत्याही मुली बघत आहे, कोणत्याही वर्किंग वुमेन्स बघत आहे, कोणीही बघत आहे, तर त्यांनी कमेंट्स करावी. खरंच सांगावं की मी बोलत आहे ते कसं बोलत आहे, माझा मुद्दा हा चुकीचा आहे का, मी जो पॉडकास्ट करत आहे तो चुकीचा आहे का, बोला. होऊ शकते एखाद्या मुलाला ही गोष्ट आवडली नसेल, होऊ शकते एखाद्या मुलाचा इगो हर्ट होईल हा बोलल्याने, होऊ शकते एखाद्या वर्किंग मेनचा इगो हर्ट होईल की तू कशाला आम्हाला सांगत आहे ही गोष्ट, पण मी सांगणार. प्रश्न तो नाही, प्रश्न आहे की ती छोट्या छोट्या गोष्टींना इम्पॉर्टन्स देते. मी त्या आमचंच उदाहरण सांगते. त्या म्हणाला, अगं नाही, मी त्यांना सहज म्हणाले की मॅम हो, नाही होत एखाद्या दिवशी तर तुम्ही हक्काने म्हणा ना हो की हॉटेलला घेऊन चला. तर म्हणाले, नाही बाबा, 4 लोकांचं बिल 2-2.5 हजार निघणार. मग जर 2.5 हजार तिथे दिलं तर घर खर्च कसा भागणार, घरातल्या गोष्टी कशा होणार. ती देते छोट्या छोट्या गोष्टीला इम्पॉर्टन्स. तिला माहिती आहे की घराचं मॅनेजमेंट कसं करायचं. ती गोष्टीवर बोलते, ती गोष्टी विचार करते. तुम्हाला जरी जाणवत नसेल पण तिच्या स्वतःचं मॅनेजमेंट खूप असतं, खूप छोट्या छोट्या गोष्टी चालून घेतं, म्हणून आज तुमचं इतकं मोठं घर तयार आहे. एवढं लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा आहे की तिच्या काही फिलिंग आणि तिचे काही इमोशन्स आहेत. हो, का बरं नाही? प्रत्येक मुलीच्या फिलिंग्स आहेत, प्रत्येक मुलीचे इमोशन्स आहेत. त्या फिलिंगाने मग ती लवकर अटॅच होते का? हो, तेच तर मागत असते. प्रश्न आहे की मुलीचं ना माहेर असतं ना सासर असतं, ती फसली असते दोघांत.
हक्काने ना माहेरमध्ये जात आहेत, हक्काने ना सासरमध्ये राहत आहेत. तिला एकच कळवलं जातं, आजच्या मुलीची गोष्ट अशी आहे की तिला इंडिपेंडंट बनायचं, तिला जॉब पण करायचा आहे, पण तिला घरचे काम पण करायचे आहे. पण मुलांनी काय करावं? तिला ऍटलिस्ट तुम्ही इमोशनली आधार तर द्या, इमोशनली गोष्टी तिच्यासोबत शेअर तर करा, तिच्या ऐकून तर घ्या. ती रडत आहे, ती ओरडत आहे, ती का बरं रडत आहे, ती का बरं ओरडत आहे. तुम्ही किती अटॅचमेंट दाखवता तिला त्यावेळी. थकलेली तर ती पण असते, थकलेले तर तुम्ही पण असता, पण जर तुमच्यावर काही आलं तर ती तुम्हाला किती कुरवाळते हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर तिला एखाद्या गोष्टीचं हर्ट झालं तर ती कशी रिॲक्ट करते हा प्रश्न. तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे? की माझा प्रश्न फक्त लग्न झालेल्या लोकांसाठी नाही, माझा प्रश्न त्या आई वडिलांसाठी पण आहे की तुमची मुलगी जिथे 8 तास काम करते, तुम्ही तिला विचारता की तुला कसं वाटतंय, काय झालंय, तू आज का बरं शांत आहे? तुम्ही तिच्यावर एक मुद्दा लादून देता, अगं बाई तुझं 26 वर्ष झालंय, लग्न करायचंय, काम शिक, हे कर ते कर ते कर. पण विचारा ना तिला. तुमच्याकडून जेव्हा साथ येईल तेव्हाच ती समोर जाईल ना. होऊ शकते प्रत्येक पॅरेंट्स नाही करत, पण काही पॅरेंट्स समजून पण घेत नाही त्या मुद्द्याला, एवढं पण आहे. होऊ शकते बहुतेक पॅरेंट्स आता करत असेल, जनरेशन चेंज झाली, विचार चेंज झाले, सगळे चेंज झाले, पण मुद्दा एकच येतो की ती हर्ट होते तेव्हा तुम्ही किती समजून घेता. प्रश्न हाच येतो. बोलायचं भरपूर आहे, उदाहरण भरपूर सांगायचे आहेत, गोष्टी पण खूप सर्व आहेत, पण काय बोलायचं किंवा कशा प्रकारे. मी एक सहज सांगते, मी एक रील टाकलेली जे होती की एका मुलीच्या करिअर बद्दल किंवा एकाबद्दल. तर एकाने मला कमेंट केली की तुझ्या आईने करिअर केलं असतं तर तू झाली असती का, तुम्ही हे बोलू शकले असते का जर तुमची आईच करिअर करत राहिली असती. मला त्याला सांगावंसं वाटतं की बाबा रे, जर तुझ्या आईने करिअर चूज केलं असतं तर तू पण घडू शकला नसता. आज तुला तितक्या लायकीचं बनवलंय ते तुझ्या आईने, आणि होणाऱ्या तुझ्या बायकोनी तुझं एक्सपेक्टेशन काय आहे तुझ्या बायकोकडून, हा मुद्दा आहे. की तुम्ही कमेंट करताय पण तुम्हाला माहिती आहे की तेच तथ्य आहे. जर एखादा व्यक्ती बोलत आहे किंवा एखादा व्यक्ती दाखवत आहे किंवा एखादा व्यक्ती त्या गोष्टीवर बोलत आहे, होऊ शकते युट्यूबवर हजारो पॉडकास्ट असते, या पण पॉडकास्टला माझे व्ह्यू येणार नाहीत, या पण पॉडकास्टवर कोणी रिॲक्ट करणार नाही, होऊ शकते हा पण पॉडकास्ट माझा खाली जाईल, पण मला मेहनत करायची. माझ्यासारख्या अशा कित्येकच मुली आहेत ज्या स्वप्न घेऊन बाळगतायत, मोठ्या होतात. मग प्रश्न असा आहे की तिचं एक्सपेक्टेशन ती नेहमी तुम्हाला सांगत का बरं नाही की मला हे करायचं आहे, मला इथे जायचं आहे, मला तिथे जायचं आहे. तुम्ही म्हणता की वर्षभर किती काम करते ग तू, आपण हे करायचं का, आपण तिथे जायचं का, आपण हा विषय सोडून कधी बाहेर जायचं का, आपण संडेला हा प्लॅन करायचा का, आपण तिथे जाऊन ते गोष्टी करायच्या का. कधी बनवता तुमचा वर्षभराचा बनवता नाही. आपण वर्षातून एक तरी ट्रिप प्लॅन करायची बरं का, एक तरी आपण छान फॅमिली सोबत जायचं. करता तिच्या इमोशनली समजून घेता नाही, फक्त तू 9 to 5 जॉब करायचा, घरी आल्यावर सकाळचा स्वयंपाक, रात्रीचा स्वयंपाक, मुलांचे टिफिन, ते 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 गोष्टी किती सर्व आहेत. मी खूप सर्व युट्यूबवर पॉडकास्ट बघते आणि खूप सुंदर सुंदर पॉडकास्ट ऑलरेडी युट्यूबवर आहेत, त्याच्यात काहीच वावगं नाही. आणि मी स्वतः ते पॉडकास्ट बघते आणि खूप इमोशनली हा विचार करायला भाग पडते की खरंच का हा इतका मोठा प्रश्नचिन्ह आपल्या समोर आहे का.
हो. प्रश्न आहे, माझा चौथा मुद्दा आहे की तिचं रिलेशन आणि तिचं एक्सपेक्टेशन काय असतं. प्रश्न तर हा दोन्हीकडून आहे, लग्न झालेल्या लोकांचा पण आणि न लग्न झालेल्या लोकांचा पण. म्हणजे ज्या मुलींचे लग्न झाले त्यांचा पण आणि नाही झाले त्यांचा पण. एक्सपेक्टेशन काय, रिलेशन काय. खूप खूप सर्व इंस्टाग्रामवर मला रील्स दिसतात की मुली आता इतक्या एक्सपेक्टेशन ठेवतात, मुलीला असा मुलगा पाहिजे, तसा मुलगा पाहिजे, तसा पाहिजे, तसा पाहिजे. का बरं नाही ठेवणार? आजकालचा मुलगा काय करतो? सेम करतोय. मुलाला काय पाहिजे? हो, मला थोडे कमवणारी पाहिजे. कमवणारी मीन्स नॉट लाईक दॅट. आधीचे लोक चूल आणि मूल सांभाळायचं, तू बाबा घरी राहा, तू घरचे कामं कर, मी कमावून आणतो. आजच्या मुलाला तर दोन्ही पण हवंय, तू कमवून पण आहे आणि तू घरचे कामं पण कर. तू एकच काम करणार जे आधीपासून चालत आलंय, पण आजच्या मुलाची अपेक्षा मुलीकडून दोन्ही गोष्टीची आहे की तू घरचे कामं पण कर आणि तू कमाई करून आण. कारण त्याला माहिती आहे की माझ्या एकट्याच्या याच्यावर घर तर चालणार नाहीये. जर मी सिटीत राहतो आहे, मला जर एक छान लाईफस्टाईल पाहिजे तर दोन्हीही बॅलन्स असायला पाहिजे. मग काय केलं जातं, तर त्या मुलीकडून एक्सपेक्टेशन केलं जातं की ती घरचे सकाळचे मॉर्निंगचे कामं करेल, ती 8 घंटे ऑफिसमध्ये काम करेल, रात्री येऊन ती थकणार नाही, ती पुन्हा स्वयंपाक करेल, सगळे घरचे कामं करेल आणि अशीच लाईफ चालत नाही. मग ती मुलगी 5 लाख कमव, मग त्या मुलीचं जर इन्कम जास्त असलं तर ती घरी काम करणारी ठेवणार. अदरवाईज तिच्याकडे ऑप्शनच नसतो. तिला तर माहिती आहे की इतक्या पैशात फक्त माझा घराचा खर्च चालेल, माझ्या नवऱ्याला हेल्प होईल. गोष्टी तर त्या पण आहेत. मग तुम्ही किती समजून घेता तिला, तुम्ही किती हेल्प करता तिला, तुम्ही किती मदत करता तिला, हा प्रश्नच नाही. मग तिला काय हवं असतं तुम्ही विचारता नाही. काय करायचं असतं, बहुतेक तर मी इतकं पण पाहिलेलं आहे की रील्सवर इमोशन्स येतात म्हणून त्याच्यावरून रिॲक्ट करायला लागतात. अच्छा, हे रील्सवर दाखवलंय, एक्सपेक्टेशन आहे, हो तू असं करायला हवं, तू तसं करायला हवं, तू ते करायला हवं. हो घ्या झाडू, हो घ्या पूजा. सकाळी तर ती स्वयंपाक करत आहे, तुम्ही झाडं पूजा करून जा. काय प्रश्न उरतोय? जेंडर आहे का इथे? कामं करण्यासाठी जेंडर आहे का? मग जर ती म्हणेल की मी नोकरी करत नाही, मी फक्त घरचे कामं करतो, मुलाबाळांना सांभाळतो, हे करतो, तर ते पण तुम्हाला पटणार नाही. कारण मग घर कसं चालणार ना, एकट्याच्या कमाईवर पण होणार नाही. ही म्हणत नाही मी की खूप हायर वाल्यांची गोष्ट आहे, आपले आपले विचार आहेत, पण मिडल क्लास वाल्यांची तर गोष्ट हीच आहे, गोष्ट तीच आहे. तुम्ही तिची मुद्दा आहे की तुम्ही तिच्या स्मॉल एफर्टला किती व्हॅल्यू देता. किती ती सकाळीच पासून येते, सकाळीच पासून सतत काम करते, तिच्या माइंड मध्ये एकच चालत आहे, तिच्या स्मॉल. अगं ठीक आहे, तुम्ही असं म्हणता का की भाजीत मीठ कमी झालंय, अरे आज भाजीतच मीठ कमी झालंय, असं रिॲक्ट का करता? तुम्ही मुकाट्याने ती भाजी खाऊन तुम्हाला वाटतंय तर घ्या ना मीठ, पण ती जे एफर्ट दाखवत आहे त्या एफर्टला तुम्ही ग्राह्य का बरं धरत आहे? तुम्ही जेव्हा त्या एफर्टची व्हॅल्यू करणार नाही ना, तर ते छोटे छोटे तिचे एफर्ट्स कमी होत जाणार. हो द्या व्हॅल्यू. सगळ्यात महत्वाचं आहे, जेव्हा ती घरी नसते ना तेव्हा तुम्हाला तिची व्हॅल्यू समजते, ती व्हॅल्यू किती जास्त आहे. मग ती 2 रस्ते स्वीकारतात. एक तर ती तुमच्यासोबत चांगलं कम्युनिकेशन करेल, जर तुम्ही तिच्या एफर्ट्सला, छोट्या छोट्या एफर्ट्सला खरंच अप्रिशिएट करत असेल, तिची मदत करत असेल, तिची रिस्पेक्ट ठेवत असेल, तिच्यासोबत छानसं वागत असेल, तिच्या गोष्टीला
ग्राह्य न धरता तिच्या गोष्टी स्वीकारत असेल, तुम्हाला जाणवत असेल त्या गोष्टी, तर ते तुमच्यासोबत खूप छान असं कम्युनिकेशन होणार, तुमचं रिलेशन खूप छान होणार, खूप सर्व गोष्टी होणार. पण जर दुसरा मुद्दा आहे की तुम्ही जर तिच्या गोष्टीला, एफर्ट्सला, स्मॉल व्हॅल्यू गोष्टीला जर व्हॅल्यू देत नसेल ना, तर ती सायलेंट मोडमध्ये जाते. ती गुपचाप आपले कामं करत राहणार, आपल्या गोष्टी करत राहणार, आपल्या गोष्टी सांभाळत राहणार, पण ती बोलून दाखवणार नाही आणि ती मनातून स्वतःला कमजोर करत जाणार. तिला कळत आहे की तुम्ही व्हॅल्यूच देत नाही आहात. मग कुठे गेलं तिचं रिलेशन आणि तिचं एक्सपेक्टेशन काय करणार तुमच्याकडे? हा गोष्टी कळायला हवे. कोणी होऊ शकते मी बोलून दाखवत आहे, तुम्ही मला काहीतरी म्हणाल, होऊ शकते कोणाला तरी असं वाटेल की मी खरंच बोलतोय, जे त्यांच्यासोबत होतंय, त्यांच्यासोबत ऍक्च्युअल घडत आहेत, पण त्या बोलून दाखवू शकत नाही. मी त्या मॅमला विचारलं, तुम्हाला राग वगैरे नाही येत का हो? तुम्हाला चिरटपणा नाही येत का त्यामध्ये? तुम्हाला भयंकर संताप नाही होत का त्यामध्ये? जेव्हा एवढे एफर्ट्स टाकून पण त्याची व्हॅल्यू 0 होते तेव्हा म्हणाला येतं ना, खूप राग येतो. जेव्हा मला तो सांगतो की आज भात नाही, आज खिचडी नाही चालणार, कारण माझ्या बाबाला पोळी लागते, तू पोळीच कर, तुझं डोकं दुखत आहे तरी पोळी कर, ही गोष्ट काय? तुम्ही किती समजून घेतलं तिला? तुम्ही कोणाला व्हॅल्यू दिली? तुम्ही स्वतःला दिली. तुम्ही स्वतःच्या गोष्टीला व्हॅल्यू दिली, तिच्या गोष्टीला किती व्हॅल्यू दिली? प्रश्न आहे हा. तिला पण जाणवतं, तिला पण कळतं, तिला पण होतं, ती फक्त तुमच्यासाठी बसली आहे, हे लक्षात ठेवा. तिला सगळ्या गोष्टी कळतात, हो, सगळ्या गोष्टी कळतात, तर तुमच्यासाठी आहेत ते. मग 2 गोष्टी आहेत की त्याची रियालिटी काय आहे आणि त्याचे अझम्पशन्स काय. मग आता म्हणता लग्नाच्या गोष्टी झाल्या आहेत, लग्नाच्या गोष्टी आल्या आहेत की एखादी मुलगी इतके एक्सपेक्टेशन ठेवतात का? आजकालच्या मुली किती भारी भारी मागतात की मुलाकडे त्याचं स्वतःचं घर असो, त्याचा स्वतःचा फ्लॅट असो, त्याचं स्वतःचं चांगला वर्किंगवर असो, त्याचं चांगलं स्वतःचं इन्कम असो. हो, लागतोय आजकालच्या मुलीला, काऊन नाही लागणार? का बरं नाही लागणार? लागलंच पाहिजे. मी असं म्हणणार नाही की ती प्रत्येक मुलगी ही शेती पाहत आहे, मुलाकडे शेती पण असली पाहिजे, मी म्हणणार नाही. त्या गोष्टीला मी कन्सिडर पण करणार नाही, तो आपापला मुद्दा असतो. पण बाकी गोष्टी तर रियालिटी आहे ना, त्या तर गोष्टी लागणार आहेत. मग तुम्ही तिच्याकडून कशा एक्सपेक्ट करता की तिचं इन्कम इतकं असलं पाहिजे, मुलगी अशी असली पाहिजे, मुलगी सुंदर पण असली पाहिजे, मुलगी हे पण असली पाहिजे, मुलगी ते पण असली पाहिजे? मग तिच्या एक्सपेक्टेशन काय वाईट आहेत? तुम्ही तर वर्षानुवर्ष त्या एक्सपेक्टेशन तिच्याकडून करता आलं पाहिजे की तिला चांगलं स्वयंपाक पण बनवला आलं पाहिजे, आता तर एज्युकेटेड पण पाहिजे, त्याच्यानंतर ती कमावती पण पाहिजे. गोष्टी किती बदलल्या आहेत, गोष्टी किती बदलल्यात, किती चेंज झाल्यात, किती गोष्टी झाल्यात. मुलाचे मुद्दे तितकेच आहेत. मुलींनी का वाढवलंय तर ते एकदम शॉक होऊन गेलाय त्या गोष्टीला. मग ती मुलाबद्दल विचार काय करते, तिचे थॉट्स काय आहेत? ती मुलाबद्दल काहीच विचार करत नाही. एका मुलीला मी सांगते, किंवा माझ्यासारख्या असे कित्येकच मुली तुम्ही बघणार असाल, किंवा कित्येकच मुलाकडून काही एक्सपेक्टेशन ठेवल्या जात नाही. साधे एक्सपेक्टेशन असतात मुलांकडून की तो एकदम छान असावा, तो माझ्या गोष्टीला, एफर्ट्सला त्याने व्हॅल्यू द्यावी, तो स्वतः चांगला कमावता असावा, तो मला माझ्या करिअरला सपोर्ट करावा, माझ्या गोष्टीला समजून घ्यावा, लो हाय चाले त्यामध्ये त्यांनी माझा साथ द्यावा.
छोट्या आणि खूप सिंपल एक्सपेक्टेशन्स आहेत, बाकी काही नसतं. मुलगा सांगतो बरं का की माझ्या पण सेम आहेत, पण मुलांच्या सेम नसतात. तो कुठेतरी जाऊन त्याचा दी मॅन वाला ऍटिट्यूड तिथे आणता, नेहमीच आणतो. हा मुद्दा मी एकाच व्यक्तीकडून ऐकला नाहीये, हा मुद्दा मी कित्येकच व्यक्तीकडून ऐकलेला आहे. मग त्यांचे मिसअंडरस्टँडिंग कशी होणार? मिसअंडरस्टँडिंग होण्यासाठी तर मुद्दाच लागत नाही. कुठल्याही गोष्टीवरून मिसअंडरस्टँडिंग होतं, कुठल्याही गोष्टीवरून गोष्ट घडल्या जातो, कुठल्याही गोष्टीवरून गोष्ट होते. गोष्टीला तर काही लागतच नाही. छोट्या गोष्टीवरून मिसअंडरस्टँडिंग होते, छोट्या गोष्टीवरून त्या गोष्टी होतात, छोट्या गोष्टीवरून गोष्टी घडल्या जातात. छोटासा बोललं काय, मुलगीने काय एक्सपेक्टेशन, अच्छा तुला तितकं हवंय ते माझ्याकडे नाहीये, तू पाहून का बरं केलं नाही, तुला तर माहिती होतं माझ्याकडे होतं. अरे बाबा, तिला आधार तर दे. हो आपण करू, ती नाही म्हणणार नाही हो. तुम्ही तिला वाकडं बोलाल तर कसं होणार? म्हणून तिची रिस्पेक्ट तुमच्याविषयी कमी होत जाते. 2 प्रश्न आहेत. एखादी मुलगी बोलली नाही तर ती ऍटिट्यूड दाखवलाय की ती हर्ट झाली आहे. हा 2 प्रश्न आहे. हा एका मुद्द्यावरून, एक तर तुमच्या गोष्टीमुळे ती इतकी हर्ट झाली असते की ती तुझ्या विषयावर बोलायला एफर्ट्सच घेत नाहीच घेत. तिला नाहीच आवडत त्या विषयावर बोलणं. ती असं म्हणते की मी ह्या विषयाला टोटली अवॉइड करेल, ज्याच्यामुळे भांडणच व्हायला नको. हा तिचा ऍटिट्यूड नसतो. ती मनातून एवढी हर्ट झालेली असते की ते तुम्हाला कळू पण देत नाही. इतक्या प्रकारे असतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की तिचं सेल्फ रिस्पेक्ट आणि तिचं इंडिपेंडन्स कसं असावं. तिचं सेल्फ रिस्पेक्ट किती महत्वाचं आहे. हो, खूप आहे. तिचे खूप करिअर गोल आहेत. तिचा स्वतःसाठीचा स्वतःचा असलेला टाइम आहे. सारा तर दिवस ते तुमच्यातच देत आहे. सकाळी उठण्यापासून तर रात्री झोपतपर्यंत फक्त तुमचा विचार, फॅमिलीचा विचार. ती स्वतःसाठी कधी विचार करत आहे? विचारच करत नाहीये. तिच्याकडे मुद्दाच उरलेला नाहीये. तिच्याकडे मुद्दाच नाही, टॉपिकच नाही स्वतःसाठी की हो आज संडे आहे, मला बाहेर जायचं आहे. पण ती बोलून पण दाखवत नाहीये. गोष्टी अशा आहेत. मग तिने तिच्या स्वतःसाठी जागा शोधायची आहे. हो, तुम्ही जेव्हा तिच्यासाठी स्पेस क्रिएट करून द्या ना, तेव्हा ती स्वतःसाठी नक्कीच जागा शोधेल. तेव्हा ते गोष्टी ज्या घडतात ना, मिसअंडरस्टँडिंग होते ना, त्या गोष्टी नक्की होणार नाही. आणि नक्की हा पॉडकास्ट सांगायचा अर्थ असाच आहे की खूप सर्व गोष्टी मला जाणवत आहे किंवा खूप सर्व गोष्टी होत आहे, पण मला असं वाटते की आपण त्यावरती बोललं पाहिजे, आपण त्यावरती विषय केला पाहिजे, आपण त्यावरती बोलायला पाहिजे. म्हणून हा विषय करत आहे. एवढंच आहे. तुम्हाला काय वाटते ते मला नक्कीच सांगा, कमेंट करा. आणि होऊ शकते कोणाला माझ्या गोष्टी पटल्या नसेल, होऊ शकते कोणाला असं वाटत असेल की हो 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 बोलायलाच असतं, फक्त व्हिडिओ करायलाच असतो. नाही हो, बोलायला पण नाही आहे आणि व्हिडिओ करायला पण नाही. जे मनात आहे, कुठलं स्क्रिप्टेड नाही आहे, कुठलं काही नाही आहे, जे मनात आहे ते बोलली आहे. अजून खूप सर्व गोष्टी मी बोलू शकते, मी करू शकते, पण इतक्या मी बोलणार नाही. पण नक्की एक दिवस असा येईल की मी बोलेल, मी करेल. आता पुरतं मी इतकंच आहे, मला इतकंच आहे बोलायचं होतं. माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता हा पॉडकास्ट करणं, सुरुवात करणं पॉडकास्टची, कारण मला बोलायला भयंकर आवडतं आणि भारी वाटतं. जर माझे थॉट्स तुमच्यापर्यंत पोचत असेल, तुम्हाला माझा विचार कसा वाटला की एका मुलीने कसं असायला पाहिजे, मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या रियालिटी आहे का, त्या रियालिटीला छेदतात का, तुमच्यासोबत पण त्या गोष्टी होतात का, कितीपर्यंत झाल्या आहेत, तुमच्या व्हॅल्यूज काय आहेत, तुमचं अंडरस्टँडिंग काय आहे, तुम्ही कितीपर्यंत लाईफमध्ये समोर गेले आहात. एक लग्न झालेली मुलगी असो किंवा लग्न होणारी मुलगी असो किंवा लग्न
करायसाठी तयार असणारी मुलगी असो. तुला काय वाटतं? मी जे सांगितलं ते खरं आहे का? जर एखादा मेन ही गोष्ट पाहत आहे, एखादा मुलगा ही गोष्ट पाहत आहे, लग्न झालेला असो किंवा लग्न आहे, तुम्हाला काय वाटतं? ह्या गोष्टीला इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे का? ते नक्कीच मला कमेंट करून सांगा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि बेल आयकॉन क्लिक करा. आणि कसा वाटला ते मी तुमची वेट करेल की तुम्ही कमेंट करतायत. मला माझा पॉडकास्ट कसा वाटला ते नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट पॉडकास्टमध्ये एका नवीन मुद्द्यावर, नवीन विषयावर बोलूया. थँक्यू. धन्यवाद.